कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्गातील मालवणमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। कट्टा सावरवाड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही आहे। काही दिवसांपूर्वी कट्टा गुरामवाडी येथे घरफोडी एका वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा सावरवाडमध्ये 2 बंद घरे फोडण्यात आली आहेत। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गणपत महादेव रावले आणि संजय अनंत पारकर यांच्या घरांना लक्ष्य केलं। सुदैवानं दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीही लागलं नाही। मात्र सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे कट्टा गुरामवाडी ते सावरवाड परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे। ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असून पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक विभाग आणि श्वान पथकाच्या मदतीने कसून तपास सुरू करण्यात आलाय। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनांमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।